त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ओमकार सावंत यांची टीम संपूर्ण या ठिकाणी कार्यरत आहे आणि उत्कृष्ट समालोचन कक्षामध्ये समालोचक आहेत रमेश शिंदे सर आज आम्हाला जॉईन झाले. स्वागत असेल उभ्या महाराष्ट्राचा आवाज. त्याचबरोबर हेमंतजी सोनवणे सर आम्हाला जॉईन झालेले, संजयजी गगे सर, अमित असेल, त्याचबरोबर दत्तात्रय फळडे सर यांच्या संपूर्ण या समालोचकांच्या उपस्थितीनं या स्पर्धेचं भव्यदिव्यता वाढली. खऱ्या अर्थानं क्रिकेटचे द्वंद्व रंगत आहे आणि संदेशपोट चिरवली संघाचे 2 आधारस्तंभ फलंदाज अर्थात CPL अध्यक्ष प्रवीण फरडे आणि त्यांना साथ देत आहेत नॉन स्ट्राईक एंड सांभाळतात SKRS सर. हा क्रिकेटचा महासंग्राम याच मैदानावर रंगतोय. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे स्पर्धेचे सामने पार पडले आणि शेवटचे 2 दिवस शिल्लक आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे मॅच रंगती है किन्हौली वर्सेस संदेशपोट चिरवली. जाते हैं मैदान की ओर फिर एक बार, जो कि किन्हौली की तरफ से पहली गेंदबाजी करेंगे मिस्टर अरुण और स्ट्राइक पर है प्रवीण. पहली गेंद पर रिवर्स अटेम्प्ट किया और सक्सेसफुली पहला ही चौकार के साथ अपना खाता खोला और टीम का भी. आगाज अच्छा हो तो अंजाम अच्छा होता है. क्या सुरुवात, काय सुरुवात करून दिले याला म्हणतात स्टार्ट. वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात तुम्हाला नक्कीच एक मोठ्या यशाकडे नेत असते आणि प्रवीण फरडे या फटक्यामध्ये मास्टर आहेत. कारण स्विच हिट या मैदानावर जर सक्सेसफुल स्विच हिट जर कोणाच्या बॅटमन आले असतील आतापर्यंतची खेळी बघितली तर प्रवीण फरडे या फटक्यामध्ये महारथ हासिल आहे त्यांना. और जरूरी है सर कि अगर इस 30 यार्ड की ओवर में जो पहले पावर प्ले के 2 ओवर रहते हैं उसमें एक अच्छी शुरुआत मिल जाती है तो बाकी के बल्लेबाज है काफी हावी होते हैं गेंदबाजों पर. तो वो ये जरूरी है कि प्रवीण को इस तरह से शॉट खेलकर अपनी टीम को ज्यादा से ज्यादा स्कोर खड़ा करने की कोशिश करेंगे. नक्कीच अरुण भोईर स्वतः कर्णधार संघाचे आणि गोलंदाजीमध्ये ते सातत्य दाखवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नेक्स्ट बॉल फेस करतील प्रवीण. या ठिकाणी हाफ ट्रॅकर चेंडू होता. गुडलेंथवर पडलेला चेंडू यष्टीरक्षक पिंटू शहा यांच्या हातामध्ये विसावतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. हे क्रिकेट आहे. क्रिकेटचं द्वंद्व, संघटन, मैत्री, चिकाटी, जिद्द सगळं काय आम्हाला क्रिकेट शिकवतं आणि ते द्वंद्व रंगतंय चिरवली वर्सेस किन्हौली. नेक्स्ट बॉल फेस करतील पुन्हा एकदा प्रवीण फरडे. फिर एक बार रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश. इस बार थोड़े से बीट हुए. बैट और पैड के बीच में गेंद डाली गई थी, पैड पर टकराई, कोई रन नहीं, स्कोर वही रुकता हुआ 4 रन बिना किसी नुकसान. नक्कीच प्रयत्न होता स्विच हिटचा. बॉलच्या रडार पर्यंत पोहोचू शकले नाही. हाफ ट्रॅकर चेंडू पण पूर्णपणे फलंदाजाला फॉलो केला आणि अरुण भोईर आपल्या गोलंदाजीचं कौशल्य दाखवतायत. अतिशय दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी किन्हौली संघाकडे आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतायत. यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह सुरेख फिल्डर त्या ठिकाणी तैनात केलेला आहे अमजद यांच्या रूपानं निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. हे फील्ड प्लेसिंग आहे. फील्ड प्लेसिंग खूप महत्वाचं अमित सर, कारण आपण काऊ कॉर्नर झोन मध्ये खेळाडू बघतोय आणि वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू बघतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. क्या बात आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. और काफी खूबसूरत शॉट. फिर एक बार रिवर्स अटेम्प्ट किया. इस बार चुके नहीं और जरूर चौकार मिलेगा और 2 चौकार के बदल प्रवीण अपने वैयक्तिक 8 रनों पर खेल रहे हैं. 2 चौकार म्हणजे खऱ्या अर्थानं संजीवनी प्रदान करणारे चौकार होतील. याला म्हणतात क्रिएटिव्हिटी, याला म्हणतात इनोव्हेशन. क्रिकेटमध्ये तुम्ही सृजनशीलता आणणं गरजेचं. नक्कीच मगाशी रमेश शिंदे सरांनी एक उल्लेख केला की घी सीधी उंगली से नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पडते है आणि याचं कौशल्य दाखवतायत प्रवीण फरडे. उत्कृष्ट बॅटिंगचा क्लास दाखवतायत. धावसंख्या धावफलकावर सजली जाते. 8 धावा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अरुण भोईर. अच्छी गेंद थी, यॉर्कर करने की कोशिश थी मगर प्रवीण आगे आकर स्टेप आउट खेले और ये और एक चौकार. थोड़ी सी मिसस्टैंडिंग हुई जो कि अपना रनअप कम गिरा और उसी के वजह से ये तीसरा चौकार प्रवीण के बैट से निकलता हुआ. स्टेप आउट करून हा फटका खेळला. नक्कीच पूर्णपणे रडार मध्ये चेंडू आला. बॅटचा फ्लो सुरेख आहे आणि लॉंग ऑफ ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाला प्रवीण फरड्यांच्या बॅटिंग मधनं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चिरवली संघाची धावसंख्या होती आहे 12 धावा. हे क्रिकेटचं सूत्र आहे. तुम्ही स्टार्ट करून द्या, तुम्ही पार्टनरशिप बिल्ड करा. हेच आम्हाला क्रिकेट शिकवतं की खऱ्या अर्थानं खेळपट्टीवर टिकून जबाबदारीपूर्ण खेळ करणं हे कित्येक वर्षाचा अनुभव सांगून लागतोय प्रवीण फरडे यांचा. हाँ खड़े सर जी कि ये जरूरी है अपना विकेट वहां पे अच्छी तरह से टिकाकर या पिच पर खड़े रहकर अपने टीम को बड़ा स्कोर खड़ा करने की कोशिश करेंगे प्रवीण और SK, जो कि प्रवीण जानते काफी महत्वपूर्ण है. पहली चौकार लगाने के बाद बॉलर ने, गेंदबाज ने, अरुण ने वापसी जरूर की थी. अपने लगातार यॉर्कर करने की कोशिश कर रहे थे मगर उसी को अच्छी दिशा से एक अच्छे शॉट से प्रवीण ने 3 चौकार लगाकर अपनी टीम का स्कोर बढ़ाया. न्यूटनचा नियम सांगतो एव्हरी ऍक्शन इट हॅज इक्वल
रिॲक्शन तुम्ही क्रियेला प्रतिक्रिया द्या, कारण माणसाचं एक कौशल्य असतं, एक वैशिष्ट्य असतं, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई. चेतनेला प्रतिसाद देणं हे माणसाचं कार्य आहे. खऱ्या अर्थानं त्यामध्ये कौशल्य दाखवतायत प्रवीण फरडे. आणि दुसऱ्या षटकाची या ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज गोलंदाज, अनुभवी गोलंदाज मंगेश द मॅन नवली पहिला चेंडू राखण्यासाठी सज्ज. लेफ्ट हँड राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. फेस करतायत एस के आरस सर. यावेळेस यावेळेस ऑफसाईडच्या दिशेनं ड्राईव्ह दिसतोय. सुरेख एक्स्ट्रा कव्हर रिजन चेंडूचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बॅकअप बघायला मिळत आहे राहुल शिंदे यांच्या मार्फत. आणि या चेंडूवर उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेटनं 2 धावा अर्जित केल्या जात आहेत संदेश फोर्ट चेरोली संघाच्या खात्यात. आणि या 2 धावेनं धावसंख्या पोहोचली आहे 12 धावांवर. अमित सर खूप चांगली पार्टनरशिप होती आहे 14 धावांची. और यही जरूरत है क्योंकि इनका बैटिंग जो लाइनअप है बहुत बड़ा तगड़ा है. तो जानते हैं अगर ये 2 विकेट 3 ओवर तक अगर गिरे ना तो काफी बड़ा स्कोर देखने को मिलेगा खाडे सर हमें यहाँ पे. नक्कीच पाया रचणं गरजेचं. खऱ्या अर्थानं पाया जर तुम्ही चांगला रचला तर कळस रचण्यात महत्वाची भूमिका बजावत असतात. प्रत्येक वेळेस धावांचा डोंगर उभा करण्यासाठी तुम्ही स्टार्ट देणं गरजेचं. आणि प्रवीण फरडे यांना ते माहिती आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करतील राईट आर्म राऊंड विकेटनं स्ट्राईकचा बार सांभाळतात प्रवीण फरडे. नॉन स्ट्राईक एंडवर एस के आर सर. गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज गोलंदाज मंगेश. नेक्स्ट बॉल यावेळेस काफी अच्छी गेंद इस बार जो कि हवा में स्विंग कराने की कोशिश. और निश्चित रूप से प्रवीण थोड़े से बीट हुए. एक अच्छी लाइन लेंथ. और पिछले कुछ सालों में मैंने मंगेश को देखा था सर कि एक अच्छे गेंदबाज काफी दिक्कतें महसूस होती थी इनको खेलने में. नक्कीच एक अनुभवी गोलंदाज आहे आपण वापर करतात. यावेळेस मात्र जयसिंह नसीहत वैसा धमाका चेंडू सीमारेषे पार. प्रवीण फरडे सर यांच्या बॅट मध्ये येतात 6 धावा. हा तर सह्याद्रीचा छावा. 6 धावांनी धावसंख्या पोहोचते आहे 21 रन्स 21 धावा. उत्कृष्ट या फटक्यामध्ये सहजता आहे, कारण हा फटका खेळणं खूप कठीण आहे, पण यामध्ये सातत्य दाखवतायत प्रवीण फरडे. और आखिरी गेंद जब टप्पा गिरता है तो आखिरी मोमेंट तक उसे देखना पड़ता है इस शॉट के लिए. सर या फटक्यासाठी टायमिंग महत्वाचं आहे. खूप टायमिंग गरजेचं असतं आणि अचूक शॉट सिलेक्शन गरजेचं. तुमची बॅकलिफ्ट तुमचा आय अँड हँड कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं क्रिकेट खेळताना ते प्रवीण फरडे हे दाखवतायत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मंगेश. कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल की नवली संघाचा. यावेळेस रडार मध्ये चेंडू आहे. लॉंग ऑन झोन सिली मिडॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षण झालं नाही. चेंडू स्ट्रेटच्या दिशेनं जातोय. यावेळेस मिळतात. यावेळेस थोडंसं फंबल होत आहे, परंतु 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. पंच धावा 2 धावा मिळतात या चेंडूवर. धावसंख्या 2 पुढे जाते पोहोचते आहे. आमचे भूषण भेरे स्कोरर लाभलेले आहेत. सांगतायत 23 धावा. धावसंख्या 23. कुठेतरी चांगला बॅकलिफ्टनं बॅटिंग करतायत प्रवीण फरडे. सिंगल डबल चौकार षटकारांवर भर देत आहेत आणि पूर्णपणे वैविध्य आपल्या खेळीमध्ये दाखवतायत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करतील प्रवीण फरडे टू मंगेश. एक अच्छा रनअप लेफ्ट हैंड से गेंदबाजी कर. फिर एक बार रिवर्स अटेम्प्ट और इस बार सफल. और बार बार खाड़े सर मैं कहना चाहता हूं कि प्रवीण आज जो रिवर्स अटेम्प्ट कर रहे हर बार सफल हो रहे. सिर्फ एक बार चुके थे जरूर. मगर चेरोली संघाच्या यशाचं गमक हेच असतं की जी स्टार्ट प्रवीण फरडे देत आहेत त्या स्टार्टनं एक चांगली सुरुवात आणि चांगला धावांचा डोंगर उभा राहण्यास मदत होते. आणि मिडल ऑर्डर अजित फरडे भरून काढतायत, रुपेश फरडे भरून काढतायत. आणि चांगली बॅटिंग लाईन, ही बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे चेरोली संघाची. और इसी चौकार के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर 27 रन. अभी भी दोनों ओपनिंग बल्लेबाज पिच पर डटे हुए. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. हा क्रिकेटचा खेळ. अपाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येताच जमविशी तू खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घाव्या जो तो फासे टाकी. खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा रणसंग्राम याच मैदानावर रंगतोय. मागे टपला यष्टीरक्षक उढळण्या तुझा डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला नाव. सावध आणि चतुर तोच इथे रंगला. हे क्रिकेट म्हणजे जीवन वेड्या. हुकला तो संपला. हीच द्वंद्व या ठिकाणी दाखवलं जात आहे क्रिकेटच्या रूपानं. चेरोली प्रीमियर 2020 एक जय चरोवा ग्राउंड, एक खुला ग्राउंड जो कि पीछे एक बड़ा तालाब पॉइंट की दिशा में झील मिलते से नदी और कॉमेडी बॉक्स के ठीक सामने हमारे
देवस्थान, जिनकी नाम से ये ग्राउंड जाना जाता है और काफी बड़ा इतिहास रहा है इस ग्राउंड का. नक्कीच निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे कान्वे नगरी आणि चेरोली नगरी आणि समोरच चिरोबा देवस्थान, मागे एक चांगलं जलमय असं वातावरण. खऱ्या अर्थानं हे निसर्गाचं सानिध्य लाभलं या मैदानाला. नेक्स्ट बॉल, तिसरं षटक, पहिला चेंडू, सामना करतायत SK सर. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. अरुण अपना दूसरा ओवर टीम के लिए तीसरी ओवर लेकर आएंगे. पहली गेंद काफी अच्छी, जो कि एक अच्छी ड्राइव करना चाहते थे SK, थोड़ी सी टाइमिंग नहीं हुआ. इस बार यॉर्कर करने की कोशिश, और जब तक कि गेंद फील्ड हो एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा. इसी एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर 28 रन. 28 धावा. अतिशय एका स्ट्रॅटेजीनं, एका ध्येयानं, एका नियोजनानं ही मॅच स्टार्ट केली आहे प्रवीण फरडे यांनी. अजूनपर्यंत विकेट गमावलं नाही, कारण यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना असतात. त्या जर तुम्ही अंमलात आणल्या. नक्कीच रिसिव्ह करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल सुईमधून धागा फेरावा याप्रमाणे चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये, सीमारेषे पार, सलामी देते भगव्या पट्टीला, येतोय चौकार. 4 धावा, धावसंख्या 4 न पुढे जाते, पोहोचते आहे 32 धावा. अमित सर, एक पर्वणी आहे. किनवली संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं जर हॅट्रिक नोंदवली तर अक्षयजी शिंदे यांच्याकडनं तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सॉरी, बहुत मुश्किल है, क्योंकि ये दोनों बल्लेबाज जैसे खेल रहे हैं तो मुझे नहीं लगता कि इनको जल्द से जल्द आउट कर सकेंगे. काफी अच्छी बैटिंग का नजारा प्रवीण के द्वारा, जो कि थर्ड मैन की दिशा में काफी रन अभी तक बटोरे. उन्होंने लगातार रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश की, इस बार लेग साइड की दिशा में खेलने की कोशिश, और निश्चित रूप से एक खूबसूरत शॉट. जब तक कि गेंद फील्ड हो 2 रन तो आसानी के साथ पूरे करेंगे. इन्हीं 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 34 रन. नक्कीच सर्व संघांना नक्कीच एक आदर्शमय अशी भूमिका या ठिकाणी बघायला मिळते, कारण खऱ्या अर्थानं प्रवीण फरडे जबाबदारीपूर्ण खेळ करतायत. यावेळेस सुपर 8ची मॅच, आणि सुपर 8च्या मॅच मध्ये जबाबदारी घेऊन खऱ्या अर्थानं जो खेळ सुरू आहे, जी स्टार्ट करून दिली, ती वाखाणण्याजोगी आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल, रिव्हर्स बॅटिंग करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी विस टाइम शॉट होतोय, नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय, सिंगल कंप्लीट केली जाते. मनोज गायकवाड चेंडूचा ताबा घेत आहेत आणि या चेंडूवर धावा मिळतात. एकेरी धावसंख्येने धावसंख्या पुढे जाते, पोहोचते 35 धावा, 35 रन्स. लाजवाब पार्टनरशिप सर या ठिकाणी सुरू आहे दोन फलंदाजांच्या दरम्यान. SK सर, अनुभवाचा खजिना, आइन्स्टाइन म्हणून ज्यांना गणलं जातं असे मास्टर माइंड SK सर अजूनही मैदानात आहेत. और काफी अच्छा खेल रहे, क्योंकि SK जानते प्रवीण अगर काफी फास्ट खेल रहे तो उन्हें एक अच्छी साथ देना जरूरी है, उसी का प्रयोग कर रहे हैं SK सरांचं वैशिष्ट्य की धर्मवीर चषक, शहापूर मध्ये मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाज, आणि धर्मवीर चषकामध्ये सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, SPL मध्ये उत्कृष्ट फलंदाज. हा सीझन, हे वर्ष म्हणजे SK सर यांचं वर्ष आहे. कारण त्यांची जी बाईक आहे ती धर्मवीर चषक, त्यातील मॅन ऑफ द सिरीजची बाईक आहे. हे प्रतीक आहे या फलंदाजीचं, या गोलंदाजीचं. 5 चेंडू झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर 2 धावा, नंतर 1 धाव. ओव्हर झालेले आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. नेक्स्ट षटक 2 फलंदाज स्वीकारतायत. नक्कीच 2-3 षटकांनंतर धावा होत आहेत. 35, तब्बल 12च्या सरासरीने धावा पुढे झालेल्या आहेत. आणि चांगली बॅटिंग पॉवर प्लेचं षटक निलेश महाजन सर यांचा इशारा येतोय. खाड़ी सर, इतना अच्छा स्कोर बोर्ड पे लगा है तो निश्चित रूप से किनोली की तरफ से कुछ जोश थोड़ा सा कम दिखाई दे रहा है, क्योंकि कुठेतरी चार्ज होण्याची गरज आहे. चार्ज होण्याची गरज आहे. बॅटिंग मध्ये सातत्य दिसतंय, परंतु गोलंदाजी मध्ये सुद्धा मोठी मोठी नावं आहेत. मनोज गायकवाड, अरुण भोईर सर, त्याचबरोबर मंगेश, पिंटू शहा स्वतः यष्टीरक्षक, आणि एक अनुभवाची खाण म्हणजे राहुल शिंदे या टीमचा भाग आहे. भैरव देशमुख सारखा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. दिनेश भोईर सारखे फलंदाज या संघामध्ये आहेत.
त्याचबरोबर एक नवीन चेहरा सुद्धा कालच्या सत्रात दिसला, विकी नावाचा, विकी भोईर. अगर किनोली टीम को अगर वापसी करनी है तो विकेट लेने जरूरी है, क्योंकि अगर इस विनिंग में एक बड़ा स्कोर खड़ा होता है तो काफी दिक्कतें होगी इस मैच को जीतना. नक्कीच एक बॉल फेस करेल. रॉडच्या राडार मध्ये चेंडू आहे, और उंची मिळाली पण दुरी मिळाली नाही आणि भैरव देशमुख यांच्या सेफ हँड्स मध्ये आज चेंडू जाऊन विसावतोय आणि पहिला गडी बाद होतोय संदेश फोर्ट चेरोली संघाचा. प्रवीण फरडे बॅक टू द पेव्हलियन. डीजे हार्ड हिटर, एक धडाकेबाज, एक तडाकेबंद फलंदाज अजित फरडे स्वतः मैदानात दाखल होता. त्यांना माहिती आहे की पाया रचला गेलाय, आम्हाला मधली भिंत बांधायची आहे, कळस रचायचा आहे आणि त्यासाठी स्वतः मात्र स्वतःला प्रमोट करून बॅटिंग ऑर्डर मध्ये येत आहेत. एस के आर एस सर पुन्हा एकदा स्ट्राईकचा बॅट सांभाळत आहेत. और जो कि मैंने कहा था कि विकेट जरूरी है और वही हुआ. प्रवीण एक अच्छा स्कोर बोर्ड अपना वैयक्तिक 31 रन 31 पे आउट होके पैवेलियन लौटे. अगली गेंद यॉर्क करने की कोशिश थी मगर एक मिडल्स फास्ट गेंदबाज मनोज एक गलत लाइन डालकर एक खराब शॉट गेंदबाजी के कारण एक अच्छा चौकार. नक्कीच जो कि चांगला bat चौकार, पण नाही बॅट गिरा. आणि बॉलचा संपर्क झाला. लेग साईडच्या दिशेनं ग्लान्स केला, चेंडू सरळ अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग लेग झोन मध्ये चौकार वसूल केला. एस के आर एस सर यांचा टायमिंग झालं नाही, परंतु शॉट सिलेक्शन चांगला आहे आणि ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता त्याच ठिकाणी चेंडू भिरकावून दिला सीमारेषे पार चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते, पोहोचते आहे 39 धावांवर 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करतील एस के आर एस सर टू मनोज गायकवाड. और जो कि नॉन स्ट्राइक पर अजीत जो कि आक्रामक बल्लेबाज माने जाते हैं चेरोली की तरफ से, और उन ऐसे 2 बल्लेबाज हैं जो कि मैं खुद उनका फैन हूं, अजीत और रूपेश. इतिहास दोहराऊंगा थोड़ी देर के बाद. मगर एक नक्कीच या चेंडूवर सिंगल अर्जित केली जाते कारण या संघाची स्ट्रेंथ आहे त्यांची बॅटिंग. गोलंदाजीचा सुरेख आहे. मागच्या मॅच मध्ये सूरज फरडे नावाचं वादळ आलं, तब्बल 6 विकेट्स त्यांनी नोंदवल्या, एक हॅट्रिक त्यामध्ये सामील होती आणि पूर्णपणे क्रिकेटचा स्ट्रेंथ सर्व आघाड्यांवर चेरवली संघ नक्कीच फॉर्म मध्ये दिसतोय. मनोज अपने बॉलिंग छोर पे जो कि 7-8 कदमों का रनअप एक राइट टर्म और द विकेट कंधों का काफी अच्छा इस्तेमाल करते हैं. टप्पा गेंद और ये बड़ी अपील जरूर हुई मगर ऑफ स्टंप के काफी बाहर थी. पंचों ने कोई नक्कीच हाफ नाही ट्रॅकर दिला. चेंडूचा उसळी घेत नाहीये. नक्कीच यष्ट्यांची समांतर राहिला चेंडू आणि पंचांकडे अपील झाली, परंतु पिचिंग आउटसाइड असल्यामुळे नॉट आउट घोषित केलं पंचांनी. परंतु चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल मनोज यांचं, कारण अजित सारखा एक तडाखेबाज फलंदाज असताना सुद्धा न घाबरता न डगमगता आपल्या स्ट्रेंथवर काम करतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मनोज गायकवाड टू अजित फरडे. अजीत को काफी अच्छी पारी करनी होगी अगर टीम को काफी बड़ा स्कोर खड़ा करके देना है. एक अच्छी शॉट जब तक कि गेंद फील्ड हो 2 रन तो आसानी के साथ पूरे करेंगे. इन्हीं 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर 42 रन. नक्कीच 42 धावांची खेळी आतापर्यंत चेरवली संघ साकारतोय. एक गडी बाद झालाय परंतु चांगली स्टार्ट एस के आर एस सर अजून मैदानात आहे. जबाबदारीपूर्ण खेळ खऱ्या अर्थानं होतोय, कारण उडत्या पाखराला परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय ते केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी, आम्हाला क्षितिज गाठायचं आहे, आम्हाला धावांचा डोंगर उभा करायचा आहे, यासाठी स्टार्ट देणं गरजेचं. ती स्टार्ट या ठिकाणी दिली जाते 2 फलंदाजांदरम्यान. परंतु किनवली संघ सुद्धा नावाजलेला संघ आहे, चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत. मनोज गायकवाड पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. हाफ ट्रॅकर गतीमध्ये परिवर्तन, पंचांकडे अपील होतीये. यावेळेस मात्र डिस्कशन करताना दिसत आहेत मनोज गायकवाड आणि पिंटू शहा. नक्कीच पंचांनी अपील फेटाळली आहे, परंतु अजित फरडे नक्कीच थोडासा संघर्ष DRS बघायला लेने मिळतो. की सोच थी मगर कुछ कॉन्फिडेंस लेवल कम नजर आया. उसी कारण नक्कीच डीआरएस साठी लिमिटेड वेळ असते, 10 सेकंदाचा वेळ असतो आणि त्या 10 सेकंदामध्ये आपण ती चतुराई करावी लागते, कारण
नियम खूप स्ट्रिक्ट असतात कारण 10 सेकंदामध्ये तातडीनं रिव्ह्यू होणं गरजेचं असतं. कॉन्फिडन्स त्याच्यासाठी लागतोय कर्णधाराचा आणि गोलंदाजाचा. 4 ओवर की समाप्ति, स्कोर 42, 1 विकेट के नुकसान पर. वेलकम बैक टू चिरौपा स्टेडियम. मैं हूं कमेंट बॉक्स में अमित भेरे, मेरे साथ है खाड़े सर और संजय सर जुड़े रहेंगे. हॅलो. नक्कीच या ठिकाणी खेळी साकारली जाते. 4 षटकानंतर पोहोचते धावा 42 धावांवर आणि गडी गमावलेत अवघ्या 1 विकेट या ठिकाणी गमावलेले आहे. चांगली स्टार्ट की चिरवली संघाची. 4 षटकानंतर तब्बल 42 धावा आणि उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी. यानंतरचा होणारा सामना गोलभन वर्सेस विजयी संघ आणि यातील जो संघ पराभूत होईल तो खेळेल अमीन अडगावकर या संघाविरुद्ध. त्यामुळे एक वेगळा फॉर्मॅट, वेगळं सूत्र या ठिकाणी आज जुळून आलंय. बिग बॅश स्टाईलनं ही स्पर्धा या ठिकाणी खेळ. सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चॅनल टेनिस क्रिकेट अर्थानं त्या चॅम्पियन ट्रॉफीवर, खऱ्या अर्थानं चेरोली प्रीमियर लीगच्या ट्रॉफीवर नाव कोराल यात काही शंका नाहीये. अब जरूरी है मंगेश को अच्छी लाइन लेंथ लेकर फिर एक बार अपनी टीम को संवारना होगा, क्योंकि सामने आक्रामक बल्लेबाज अजित, एसके और पिछले बैटिंग लाइनअप पे रुपेश फरडे, सूरज. नक्कीच मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. दुसरं षटक घेऊन 5वं षटक घेऊन येतात मंगेश. पुन्हा एकदा वन्स अगेन राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द राऊंड विकेटनं गोलंदाजी करतायत. एस के आर यांच्यासाठी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधला जात नाही. वाऱ्याच्या वेगानं वार्तालाप करतोय. रफ्तारवर स्वार झालेला गोलंदाज, निर्धाव चेंडूची सांगता. ओ सुरेख गोलंदाजी होती गोलंदाज मंगेश यांच्या मार्फत. यही जरूरत है, क्योंकि काफी बड़ा स्कोर खड़ा कर रही है चेरोली की टीम, तो ऐसी गेंदबाजी करना काफी मुश्किल होगा सामना करने के लिए इसके. फिर एक बार मंगेश द्वारा अच्छी गेंद, पैड को टकराई, विकेट कीपर में क्लोज में समाती हुई गेंद, कोई रन नहीं. लगातार 2 अच्छी गेंद दिखाड़ी सर. नक्कीच लगातार 2 चेंडू निर्धाव म्हणजे तुमच्यासाठी प्लस पॉइंट आहे. आणि निर्धाव चेंडू कुठेतरी डोकेदुखी वाढवत असतात बॅटिंग करणाऱ्या संघाची. खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी होते. यासाठी टप्पा, तुमचा वेग आणि तुमचं लाईन आणि लेंथ खूप महत्वाची, आणि ते मंगेश कित्येक वर्ष आपल्या गोलंदाजी म्हणून दाखवतायत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करतील एस के आर सर. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे अपील झाली. पिंटू शाह एक अभेद्य भिंत मागे आहे. एक चेंडू सुद्धा सुटत नाहीये. अशा प्रकारचं यष्टीरक्षण, खूप वर्षाची अनुभव, खूप वर्षाची साधना यष्टीरक्षणामध्ये दाखवलेली आहे. पिंटू शाह, जो कि पिछले कुछ सालों में हमने उन्हें देखा है बैटिंग करते हुए, एक हार्ड हिटर बल्लेबाज रहे हैं. और हवा में गेंद, वहां पे फील्डर काफी दूर, निश्चित रूप से नो मैन्स में गेंद गिरी और 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ. नक्कीच जीवनात रिस्क घेतल्याशिवाय काही होत नाही. एक रिस्क घेतली होती. खऱ्या अर्थानं हलक्या हाताने चेंडू खेळून काढला स्ट्रेटच्या दिशेनं. थोडी जर एलिव्हेशन मिळालं असतं कदाचित झेल झाला असता, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा अर्जित केले जातात. या 2 धावांनी, या डबल्सने धावसंख्या पोहोचते. स्कोर मूव्स ऑन 44 रन्स, 44 धावा. नेक्स्ट बॉल. और बार बार मंगेश चेंजअप पेस कर रहे, एक अच्छी लाइन लेंथ रख रहे. हो, क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. नक्कीच अमजद यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, पण एकाच धावीवर समाधान मानावं लागतंय. चेंडू पडल्यानंतर नक्कीच आउटफील्ड स्लो असल्यामुळे त्याच ठिकाणी बंप झाला. खऱ्या अर्थानं चौकारच वसूल झाला असता, कारण अतिशय जबरदस्त असा फटका होता. अच्छा स्विंग कर रहे हैं मंगेश, जो कि थोड़ी सी दिक्कतें महसूस हो रही है, मगर एसके ने थोड़ा सा खुलकर खेलने की कोशिश की.
चौकार मिल सकता था, मगर वन बाउंस एक अच्छी फील्डिंग अमजद के द्वारा, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। इस शायद ये आखरी गेंद अजित स्ट्राइक पर। अजित फरडे अजूनही त्यांनी हात खोलले नाहीयेत. नक्कीच अजित ची बॅट म्हणजे एक तळपणारी तलवार आहे. नेक्स्ट बॉल मंगेश चांगली गोलंदाजी करतायत. एक बार अजित को मौका मिला तो छोड़ेंगे नहीं, और इसी का नजारा, और ये मंगेश के आखरी गेंद पर लंबा छक्का. बॅट मध्ये तुमच्या रडार मध्ये तुमच्या ताकदीचा पूर्ण वापर होतोय. खऱ्या अर्थानं स्लॉट मध्ये टायमिंग साधलं आणि अजितच्या बॅटिंगचा नजारा बघायला मिळतोय. खऱ्या अर्थानं दर्शन घेतोय त्या देवस्थानाचा. चेंडू जातोय सीमारेषे पार, अजितच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावांनी धावसंख्या वाढतीये, पोहोचती आहे 51 धावा. संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. और मैंने कहा था कि अजित अगर एक बार मौका मिला तो छोड़ेंगे नहीं, उसका नजर हमें आखिरी गेंद पे दिखाई दिया. जानते हैं कि मंगेश थोड़ा सा स्विंग कराने की कोशिश कर रहे हैं, एक आउट ऑफ स्टंप के बाहर निकलने की कोशिश कर रहे, तो क्रॉसअप लाइन जो कि आड़े बैट से खेलने की कोशिश की और उसका पूरा फायदा मिला, सफल हुए, और ये अजित का षटकार. अजित फरडे नावाचं वादळ आहे. खऱ्या अर्थानं अजित फरडे गेले कित्येक वर्ष आपल्या बॅटिंगनं हे मैदान गाजवतोय. या मैदानावर एक रेकॉर्ड या फलंदाजाच्या नावावर आहे. तब्बल 22 चेंडू आणि शतक या फलंदाजानं झळकावलंय. ही ताकद आहे अजित. 28 चेंडू मध्ये शतक. सॉरी. और इस ग्राउंड पे काफी बड़े मैचेस में इतिहास जरूर हुआ है. किसी ने रिकॉर्ड ब्रेक किया है, किसी ने रिकॉर्ड बनाया है. नक्कीच एक अजून एक नाव घ्यावं लागेल की 28 चेंडूमध्ये तब्बल 90 धावांची खेळी साकारणारा हरेश भेरे. काय रेकॉर्ड बनत असतात आणि ते तुटत सुद्धा असतात. और मैंने देखा था कि बोरशिटी के बल्लेबाज अर्जुन जब इस ग्राउंड पर खेल रहे हैं तो लगातार 6 गेंदों में उन्होंने 5 षटकार लगाए थे, और उनका रिकॉर्ड ब्रेक किया मेरे फेवरेट प्लेयर रुपेश फरडे ने. 6 गेंदों में 6 षटकार. अभी भी वो पवेलियन में बैठे हैं. आणि अजून एक रेकॉर्ड या मैदानावर आहे. 31 चेंडू आणि 116 धावा. अंबरजे संघाचा किशोर मेजर. बॉल गे. ना 3 ओवर 2 ओवर बाकी हैं. और आखिरी 2 ओवर शेष और 51 स्कोरबोर्ड पे लग चुका है. नवीन गोलंदाज येतोय विकी. एक यंगस्टर गोलंदाज आहे आणि चेंडू द्यायचा आहे. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. प्रदीप सर सांगतायत 51 धावा आणि षटक झालेले आहेत 5 षटकानंतर 51 धावा. तब्बल 10ची सरासरी मेंटेन केलेली आहे. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. SK आरस सर नक्कीच या 2 षटकांचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहेत. अजित फरडे सोबतीला खऱ्या अर्थानं पुढे पुढे चालून धावगती वाढवण्याचा बुंदबुंदचे समुद्र बनताय. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल तुला रगड्या भीती कशाची परवान कुणाची. खऱ्या अर्थानं याच उक्तीप्रमाणे एक एक धाव वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु एक एक विकेट मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल किनवली संघ. एक यंगस्टर गोलंदाज येतोय विकी किनवली संघासाठी. विकेट मिळवण्याचा मानस घेऊन मैदानात उतरलाय. SK आरस सर समोर स्ट्राईकचा भार सांभाळतात अमित. और जरूरी है इन 2 ओवर में 12 गेंदों में कम से कम 30 रन तो आने ही चाहिए. एक बड़ा स्कोर बोर्ड खड़ा करना है किनोली के सामने, क्योंकि किनोली के पास भी अच्छे बल्लेबाज है. अच्छी गेंद यॉर्क करने की कोशिश थी, मगर लेग स्टंप को छोड़ते हुए पंचों ने वाइड करा दिया. एक अतिरिक्त रनों के साथ स्कोर जरी पंचांनी दंडित केलं हा चेंडू वाईड असेल, परंतु इम्प्रेस केलं विकीनं. कारण वेग खूप आहे. टप्पा जर साधला तर मात्र यश आवडू शकतो, कारण वेगवान गोलंदाज दिसतोय. उभरते हुए गेंदबाज जो कि काफी अच्छी एंगल के साथ गेंदबाजी के एक स्टाइलिश कंधों का काफी इस्तेमाल करते हुए छोटा सा रनअप, पटकी हुई गेंद. और यस के इस गेंद को अच्छी तरह से खेलना जानते हैं. जब तक कि गेंद फील्ड हो एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा. इसी 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर 53. नक्कीच स्ट्राईक रोटेट करून SK आरस सर नॉन स्ट्राईक जात आहे. खऱ्या अर्थानं एक चांगली धाव या ठिकाणी वसूल करण्यात यश मिळतंय.
प्लस पॉइंट असेल अजित फरडे स्ट्राईकचा भार सांभाळतायत. और गेंदबाज को जरूरी है एक अच्छी लाइन लेंथ रखना, क्योंकि सामने एक आक्रामक बल्लेबाज अजित फरडे. विकी पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय. हो, लोअर फुलटॉस चेंडू रडार मध्ये घेतला, चेंडू सीमारेषे पार, ताकद न ताकद, षटकार, 6 धावा. अजित का बैक टू बैक ये दूसरा षटकार. जानते हैं कि एक खराब गेंद और उसका मौका, ये तो सुहाने पे सुहागा. सोने पे सुहागा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण अजित फरडे चांगली बॅटिंग करतायत. धावसंख्या होतीये 59 धावा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज असेल विकी. राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करतोय. हाफ ट्रॅकर चेंडू, आता मात्र चांगला टप्पा साधला जातोय. विकी निर्धाव चेंडू सुरेख. मागील चेंडूवर षटकार गेल्यानंतर या चेंडूवर कमबॅक केलं जात आहे. टिट फॉर टॅट. सर ये गेंद काफी धीमी गति से डाली हुई थी और उसी का फायदा मिला. नक्कीच व्हेरिएशन दाखवणं गरजेचं, गतीमध्ये परिवर्तन करणं गरजेचं. चेंज ऑफ पेस बघायला मिळतोय विकीकडनं. पुन्हा एकदा अजित फरडे. एक विकी सर हमारे पॅवेलियन में कमेंट्री बॉक्स में और एक ओ, या वेळेस मात्र संतुलन बिघडलं और काफी हॅलो हॅलो स्लोअर फुलटॉस. हॅलो हॅलो. नेक्स्ट बॉल. हॅलो. चांगला फटका, परंतु झेल होऊ शकतो आणि झेल सुटला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. फ्री हिट असल्या कारणानं नक्कीच झेल जरी टिपला असता तरी फायदा होऊ शकला नसता, परंतु चांगली. और अपने लाइन लेंथ चेंजेस करने के कारण एक नो गेंद डाल बैठे विक्की और उसका फायदा मिला टेम्पो, जो कि अजित स्ट्राइक पर. अभी भी कुछ गेंदें शेष इस ओवर की. फुलटॉस गेंद, उसका पूरा फायदा और ये बड़ा षटकार होगा अजित के बैट से निकलता हुआ और इन्हीं के साथ स्कोर काफी तेजी के साथ बढ़ता हुआ. कुल मिलाकर 68. और जरूरी होगा कि ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अपने पास रखे अजित, तो एक बड़ा स्कोर बोर्ड देखने को मिलेगा. एक पहाड़ किनोली के सामने होगा स्कोर बोर्ड का. और शायद इस ओवर की आखिरी गेंद पे भी एक आक्रामक प्रहार करेंगे अजित. और कुछ ही देर में हमारे साथ जुड़ेंगे. उनसे विनती है संजय सर, आप हमारे साथ जुड़े रहेंगे कमेंट्री के बॉक्स में. फिर एक बार लेग साइड की दिशा में ये और एक षटकार. अजित बैक टू बैक षटकार लगा रहे, माहिर और सफल. और तेजी के साथ इस षटकार के साथ स्कोर बढ़ता हुआ 74. 74 धावा. आणि मी या तत्पूर्वी खाडे सरांना म्हटलेलो की जर ह्या 2 ओव्हरमध्ये खूप मोठी धावसंख्या जर उभारली गेली तर किनोली संघाला खूपच अडचणीत यावे लागेल. लास्ट ओवर और इस विनिंग की आखिरी ओवर जो कि काफी महंगे साबित हुए हैं विकी. लगातार षटकार खाने के बाद स्कोर 74 झालेला आहे.
3 षटकार और एक सिंगल, दोनों के साथ कुल मिलाकर 23 रन दिए विकी, काफी महंगे साबित। अब एक अनुभव खिलाड़ी जो कि किनौली की तरफ से जाने पहचाने एक मास्टर माइंड राहुल शिंदे के हाथ में थमाई गई है गेंदबाजी की। और संजय सर, जो कि दोपहर का सत्र में ये 74 स्कोर बोर्ड जो लग चुका है अभी तक, एक और शेष है, तो काफी महंगे साबित हुए हैं गेंदबाज किनौली की तरफ से। और उनका बैटिंग लाइनअप काफी अभी तक बड़ा है चेरोली का, मगर अभी भी ओपनिंग बल्लेबाज यस के डटे हुए अजित नॉन स्ट्राइक पर आक्रामक बल्लेबाजी कर रहे, तो उसका फायदा जरूर मिलेगा चेरोली टीम को। निश्चितच चेरवली संघ एक चांगला संघ या परिसरातील मोठी धावसंख्या उभारणारा संघ म्हणून अशी त्याची खासियत, ओळख, आणि आज सुद्धा एक शतकोपार खेळी करेल अशी एक अपेक्षा क्रिकेट प्रेमींकडनं। पाहूया काही चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील, आणि लेग साईडच्या दिशेने फिरकावलेला हा चेंडू, आणि निश्चितच 4 धावा मिळत आहेत आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जलद गतीने वाढते। धावसंख्या होते 78। और संजय सर, ये जरूरी है कि आखिरी ओवर में ज़्यादा से ज़्यादा रन आ जाए तो निश्चित रूप से गेंदबाजों को काफ़ी आसानी होती है गेंदबाजी करना। तो वही माइंड के साथ एसके और अजीत अभी भी डट कर खेल रहे हैं, एक अच्छी शॉट सिलेक्शन कर रहे हैं। और काफ़ी सालों के बाद संजय सर आप जुड़े हैं, शायद 4-5 साल हो गए हुए होंगे। हम टूर्नामेंट में साथ कमेंटेटिंग कर रहे थे, एक अच्छा अनुभव आपके साथ, तो थैंक यू वेरी मच। थँक्यू। 4 ते 5 वर्षाचा निश्चितच गॅप म्हणावं लागेल। मैदान तेच जरी असलं तरी संघ तेच असतील, खेळाडू मात्र बदललेले आहेत काहीपैकी। क्रिकेट टेनिस क्रिकेट देखील बदललेलं आहे, कॉमेंटेटरसुद्धा खूप सारे बदलत आहेत, भाषा बदलत आहे, स्पीड बदलत आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये खूप सारे बदल झालेले दिसत आहेत। निश्चितच काळानुसार सर्वांनी अपग्रेड आणि अपडेट राहणं खूप गरजेचं आहे, ते बदल स्वीकारणं खूप गरजेचं आहे। पाहूया पुढील चेंडू घेऊन येतोय राहुल, सामना करतील ते एसके। मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू, आणि चेंडू अडवला जातोय, 1 धाव पूर्ण होते, एका धावेवर समाधान मानावं लागते ते चेरवली संघाला। धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 1.80। अच्छी फील्ड सजाई है लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ की दिशा में। मिड विकेट में एक प्लेयर लगा चुका है, पॉइंट की दिशा में एक प्लेयर है, मगर उस दिशा में गेंदबाजी करना जरूरी है, क्योंकि पहली गेंद जो लेग साइड की दिशा में एसके ने चौकार लगाकर शुरुआत की थी, तो एक दिशाहीन गेंदबाजी नहीं करनी चाहिए राहुल को। इस बार एक स्लोअर डिलीवरी और बैट का नीचे का जो हिस्सा होता है, एक अंदरूनी किनारा लगा, विकेट कीपर ने कोई गलती नहीं और मजबूर किया पवेलियन लौटने पर अजित को। एक शेवटच्या षटकामध्ये अजित असा माघारी परत जाणं म्हणजे कुठेतरी धावसंख्येवर अंकुश बसणं असं निश्चित म्हणावं लागेल या ठिकाणी, कारण अजित सारखा एक स्फोटक फलंदाज शेवटच्या षटकामध्ये मैदानात असणं चेरोली संघासाठी खूप मोठी पर्वणी असते। परंतु एक चूक झाली, यष्टीरक्षकानं मात्र चूक केली नाही आणि माघारी परततोय तो अजित फरडे। और उनकी जो साथ एसके का साथ निभाने आएंगे अगले बल्लेबाज, जो कि रुपेश फेवरेट प्लेयर दिस, मगर इस साल कुछ एक अच्छा मौका ढूंढने की कोशिश कर रहे रुपेश, देखते हैं वो इतिहास फिर एक बार दोहराते हैं ही नहीं। कुछ गेंदे शेष राहुल की, एक छोटा सा रनअप, स्विंग करने में माहिर, कंधों का काफी अच्छा इस्तेमाल, पटकी हुई गेंद ऑफ साइड की दिशा में खेला जाते थे, हवा में गेंद, विकेट कीपर पिंटू शाह कोई गलती नहीं करेंगे, एक स्लो डिलीवरी के साथ ये लगातार दूसरा विकेट गिरता हुआ और रुपेश फरडे पवेलियन के ओर। आणि या ठिकाणी ज्यांचं आगमन होतंय असे चित्रकार मित्र, एक शिक्षक संजय फरडे सर, की ज्यांनी आपण पाहत आहात वारंवार प्रत्येक षटकामागे एक लोगो पाहत असाल CPLचा,
तो लोगो सजवण्याचा, ज्यांच्या कन्सेप्टमधनं, ज्यांच्या हाताच्या जादूने हा लोगो या ठिकाणी सजवलेला आहे, परम मित्र चित्रकार संजय फर्डसर यांचं सुद्धा मी CPL तर्फे आणि व्यवस्थापन समितीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच फडे सर, तुम्ही इथे आलात आणि व्यासपीठाची शोभा वाढवली आणि विकास. या ठिकाणी राहुलला संधी मिळते ती हॅट्रिकची. अक्षयजी शिंदे यांच्या एका पर्वणीची, एका सुवर्ण संधीची पुन्हा एकदा मी आठवण करून देतोय. जर राहुलला या चेंडूवर हॅट्रिक मिळते तर अक्षयजी शिंदे याचकडनं 1001 रुपयाचं बक्षीस असेल. पाहूया, झेल झाला तर सॉरी, पण या ठिकाणी कुठलीही संधी दिली नाही क्षेत्ररक्षकाला आणि षटकार, एक खणखणीत षटकार पाहायला मिळतो SKच्या बॅटमधनं. हॅट्रिक चुकते ती राहुलची. अक्षयजी शिंदे या ठिकाणी राहुल काही खुश करू शकला नाही किनवली संघाकडून, परंतु मला वाटतं हे बक्षीस डायव्हर्ट होऊ शकते ओव्हर हॅट्रिकसाठी. पुन्हा एकदा राहुल आणि या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 85. माझ्यासोबत आहेत अमितजी भेरे, एक समालोचक म्हणून एक चांगला अनुभव त्यांच्यापाशी. ज्या काळामध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटला चांगली संधी नव्हती, चांगला वाव नव्हता, मोठे मैदान या ठिकाणी उपलब्ध नव्हते, त्या काळापासून मधुकरजी भेरे असतील, अमितजी भेरे असतील, खूप छान पद्धतीने त्यांनी 3 दिवसीय क्रिकेट सांभाळलं, टूर्नामेंट सांभाळलेली आहे. पुन्हा एकदा अमितजी भेरे माझ्यासोबत. और काफी अच्छा खेल रहे हैं इसके, जो कि पहली गेंद पर एक चौकार और इस गेंद पे षटकार और ये लगातार और एक चौकार की 6 से कुल मिलाकर काफी महंगे साबित हुए राहुल. और स्कोर बढ़ता हुआ, ओवर की समाप्ति, स्कोर कुछ इस तरह से 89 और आणि 90 धावांचं डोंगर उभं केलेलं आहे किनवली संघासमोर संजय सर. तर याबद्दल खूपच कठीण प्रयत्न आहेत फलंदाजासमोर किनवलीच्या. तर चांगली बॅटिंग करावी लागेल. निश्चितच 8 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 89 धावा जमा करण्यामध्ये यश मिळालेलं आहे ते चेरोली संघाला आणि 90 धावांचं लक्ष असेल विरोधी पक्ष अर्थातच किनवली संघ. मोठी खेळी म्हणावी लागेल, चांगल्या धाव्या म्हणाव्या लागतील चेरोली संघाकडून, परंतु तेवढ्याच चांगल्या फलंदाजांचा भरणा आहे किनवली संघामध्ये सुद्धा आणि तेवढ्यात टिचून मारा करणाऱ्या गोलंदाजांचा भरणा आहे चेरोली संघामध्ये. साहजिकच जो रिझल्ट असेल तो मात्र आपल्याला 8 षटकानंतर पाहायला आपल्या समोर असेल. एक चांगली रंगतदार, एक चुरशीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल किनवली वर्सेस चेरोली संघाकडून. 90 धावा आवश्यक असणार आहेत विजयासाठी किनवली संघाला. पहिली इनिंग संपते, दुसरी इनिंग 2 मिनिटांनंतर आपल्याला सुरू झालेली पाहायला मिळेल. सर्व क्रिकेट प्रेमींना एक उत्सुकता चेरोली वर्सेस किनवली संघाची या सामन्याची. टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें. 90 रनों का लक्ष्य, एक बड़ा पहाड़, लेटेस्ट वीडियो सबसे किनवली पहले की देखने टीम के लिए कैसे उसे पार कर पाती है या नहीं, हमें देखने को मिलेगा कुछ ही देर के बाद. टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चॅनल tenniscricket.in आणि सबस्क्राइब करें और बेल आइकॉन दोन्ही संघांना विनंती आहे की खूपच वेळ घेत आहेत देखने के लिए क्षेत्ररक्षणामध्ये. हमारे चॅनल tenniscricket.in किनवली संघाने घेतला तर लवकरात लवकर तुम्ही फलंदाजीसाठी तरी लेटेस्ट वीडियो सहकार्य करा, लवकर या. 35 मिनिटाच्या आत तुमचं एक विनिंग झालं पाहिजे. आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट अजून खूपच मॅच खेळवायचे आहेत. हमारे चैनल tenniscricket.in को तो प्लीज किनवली और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट Cooperate. लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए आणि किनवली संघाकडून 2 स्फोटक फलंदाज, और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए तरुण तडफदार फलंदाज लेटेस्ट वीडियो सबसे राहुल पहले शिंदे आणि भैरव देशमुख. हमारे चॅनल 90 धावांचं लक्ष अमित किनवली संघासमोर आहे आणि 2 जबाबदार फलंदाज त्यामध्ये
भैरव हा एक संयमी खेळाडू म्हणून ओळखला जातोय, मात्र राहुल हा प्रत्येक चेंडूवर एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न करत असतो. एक स्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. पाहूया या क्रीजवर दोन्ही फलंदाज आपल्या किनवली संघाला विजयाकडे नेण्यासाठी कशा पद्धतीने खेळतील. या दोघांबाबतीत सुद्धा तुम्हाला खूप छान अनुभव आहे. तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये भैरव आणि राहुल विषयी व्यक्त होऊ शकता. आणि सर गरज आहे आज, क्योंकि कारण 90 धावाचं जे आव्हान त्यामध्ये एक संयमी खेळ आणि आक्रमक फलंदाजी करावी लागेल. एक साइड जर आपल्याला विकेट टिकवायचे आहेत आणि एक साइडने रनांची धावगती जी वाढवायची आहे प्रति ओव्हर मला वाटतंय सबसे पहले देखने के लिए 12च्या सरासरीने धावसंख्या उभारायची आहे. और बेल आयकॉन पर क्लिक कीजिए. समोर असणार आहे गोलंदाजी मार्कवर शेरोली एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे सूरज फर्डे. सूरजची खरं तर ओळख SPL पासून सुरू झाली. अतिशय कमी वयामध्ये त्याला एक मोठी टुर्नामेंट खेळायला मिळाली, मला वाटतं 7 ते 8 वर्षापूर्वी, अर्थात SPL. पाहूया मारा करतोय सूरज, परंतु अंदाज घेऊ शकला नाही भैरव. पहिलाच चेंडू होता, अतिशय स्पीडने चेंडू टाकलेला चेंडू सूरजनं, परंतु चेंडू निर्धावतोय. धावसंख्या कुठल्याही प्रकारची खाता खोलू शकला नाहीये त्या ठिकाणी भैरव. सूरजची एक खासियत आहे, रनअप जरी बऱ्यापैकी असला तरी चेंडूला मात्र पेस देण्यामध्ये खूप माहीर असलेला हा सूरज. पुन्हा एकदा मारा करतोय सूरज, सामना चेंडू खेळून काढील भैरव. पॉइंटच्या दिशेने खेळायला चेंडू, कुठल्याही प्रकारची संधी दिलेली नाहीये आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध गॅप आणि खणखणीत चौकार. और एक अच्छी देन है चेरोली टीम को सूरज की तरफ से, जो कि एक ऑलराउंडर के रूप में मिला है एक हीरा, जो कि काफी अच्छी लाइन लेंथ से गेंदबाजी करते, एक अच्छी बैटिंग का नज़ारा है उनके पास, तो ये ज़रूरी है. मगर इस खेल के दौरान जो कि पहली गेंद एक डॉट निकालने के बाद भैरव ने ऑफ साइड की दिशा में एक अच्छा शॉट करने की कोशिश की, चौकार मिला. चारों के साथ अपने टीम का और अपना वैयक्तिक खाता, ये होती है अच्छी गेंदबाज बैटिंग का नज़ारा जो कि भैरव ने किया. एक चौकार लगने के बाद स्ट्राइक रोटेट करना जरूरी है, क्योंकि जानते हैं अगर ज़्यादा से ज़्यादा गेंदे खेल पाएंगे तो ही गेंद पर नज़र. हा निश्चित एक चांगला चेंडू टाकला होता. भैरव देखील एक चांगला बॅट्समन आहे आणि चांगल्या चेंडूचा त्याने चांगला सन्मान केलेला आहे, प्लेसमेंट केलेली आहे, चोरटी एक धाव घेतलेली आहे, धावसंख्या हालती ठेवलेली आहे, स्ट्राइक रोटेट केलेली आहे आणि पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर येतोय राहुल शिंदे. एक जबरदस्त फलंदाज, स्फोटक फलंदाज, प्रत्येक चेंडूचा अंदाज घेऊन खेळणारा हा फलंदाज म्हणून ओळखला जातोय राहुल शिंदे किनवली संघाकडून. पुन्हा एकदा सूरज मारा करतोय, सामना करेल तो राहुल शिंदे. कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल SKचं, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकला नाहीये तो किनवली संघाला. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 6. अच्छी शॉट जरूर थी, मगर वहाँ पे क्षेत्ररक्षक खड़े थे SK और अमोल, और जानते हैं कि ऑफ साइड में काफ़ी अच्छा खेलते हैं भैरव और राहुल, तो एक अच्छा फील्ड सजाया हुआ है SK के माध्यम से. फिर एक बार उसी दिशा में वहाँ पे फील्डर थोड़े से दूर, और ये दूसरा चौकार मिलता हुआ, स्कोर में बड़ा स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर 10 रन. चांगलं गॅप कनेक्शन करण्यामध्ये भैरव या ठिकाणी सक्सेस होत आहेत. 2 क्षेत्ररक्षक, चांगले चपाळीचे क्षेत्ररक्षक SK आणि अमोल या ठिकाणी, परंतु दोघांमधनं बॉलला पास करण्यामध्ये सक्सेस होत आहेत ते भैरव देशमुख. आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 10. पुन्हा एकदा सूरज मारा करतोय, सामना करेल भैरव. पंचांकडे वाईटचे अपील करतायत, परंतु कुठलाही प्रतिसाद मिळत नाही पंच महाजन यांच्याकडनं. एक अच्छी वापसी सूरज की, जो कि चौकार लगने के बाद एक अच्छी लेंथ देखने को मिली. पटकी हुई गेंद टप्पा खाने के बाद भैरव समझ नहीं पाए, ऑफ साइड की दिशा में खेलना चाहते थे. डॉट गेंद ओवर की समाप्ति, स्कोर 10 रनों पर बिना किसी नुकसान के. किनवली संघाची एक अपेक्षित स्कोरने सुरुवात झालेली आहे पहिल्या षटकामध्ये. सूरजला त्यांनी 10 धावा मारलेल्या आहेत. आता बॉलिंग मार्कवर येत आहेत SK.
तुम्हाला काय वाटतंय नेमकी किन्हवली संघाला कोणती रणनीती या ठिकाणी आखावी लागेल 90 धावा मिळवण्यासाठी? मगर इस 10 रनों में संतुष्ट नहीं होना पड़ेगा सर किनोली टीम को, क्योंकि चिरोली के पास एक से एक बढ़कर गेंदबाज है। यस के पूरा अनुभव और इस साल काफी फॉर्म में नजर आ रहे हैं, तो उनकी गेंद पे खेलना एक काफी मुश्किल कठिनाई होती है, क्योंकि उनकी लाइन प्लेन है, टप्पा है, एक अनुभव है, जहां गेंद डालना चाहते हैं वही डाल सकते हैं ऐसा प्लेयर। एसके के द्वारा फुल टच गेंद यार करने की कोशिश जरूर थी, मगर राहुल ने फुल टच कराई और एक रन जब तक की पूरा हो, दूसरे रन की गुंजाइश थी, दूसरा रन भी पूरा इन दो रन के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर 12 रन। कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं, परंतु अतिशय चपळाईने धावत येऊन मेजर प्रवीण फरडे यांनी चेंडू अडवलाय डीप कव्हरवर आणि 2 धावा मिळालेल्या आहेत त्या किनवली संघाला। धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 12। और अच्छी फिटनेस है चिरोली के हर एक प्लेयर में, काफी अच्छा मेंटेन किया हुआ है। प्रवीण मेजर हो, रुपेश फरडे हो, अजीत हो, एसके हो, सूरज हो, पूरे 11 के 11 एक अच्छे फिटनेस के साथ क्रिकेट का आनंद लेते हुए और अच्छा परफॉर्मेंस देते हुए हर एक स्टेडियम पर एक अच्छा नाम रोशन करते हुए एसके अपनी बॉलिंग दौर पर राइट टर्म ओवर द विकेट कलाइयों का काफी अच्छा इस्तेमाल करते हैं। उसी दौरान भैरव ने जांचा परखा और ऑफ साइड के दिशा में पॉइंट के दिशा में हल्का सा शॉट खेला और 4 रनों के बदल स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर भैरव के बैट से निकलते हुए 3 चौकार, स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर 17 रन बिना किसी नुकसान के। अभी भी दोनों ओपनिंग बल्लेबाज डटे हुए और यही जरूरी है संजय सर, अगर आप लाइन प्लेन को देखकर बल्लेबाजी का निर्णय लेंगे या शॉट सिलेक्ट करेंगे तो काफी मुश्किल नहीं होता गेंदबाजी को खेलना। अमित जी, निश्चितच या ठिकाणी मी सुरुवातीला भैरव विषयी म्हटलं होतं की अतिशय संयमी खेळाडू, की मैदानात क्रीजवर टिकून राहण्यापासून एका चांगल्या चेंडूवर चांगले फटके खेळून रन मिळवण्यामध्ये भैरवची खासियत आहे आणि भैरव या ठिकाणी तंतोतंत त्या पद्धतीने खेळताना दिसतोय। क्रिकेट प्रेमींचं एक चांगलं मनोरंजनाबरोबर आपल्या संघाला धावा मिळवण्यामध्ये भैरव यश मिळवतोय। चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल स्वतः गोलंदाज एसकेचं। 1 धाव मिळते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 18। काफी अच्छा शॉट था सर भैरव का, मगर एसके काफी तंदुरुस्त जो कि पैर डालकर अच्छी फील्ड की, शायद ये भी अगर देखा जाए तो काफी तेज निकलते हुए शॉट था तो चौकार लग सकता था, मगर अच्छी फील्ड वहां पर। डीप लॉन्ग ऑन मिड ऑन के दिशा में प्रवीण दोनों मेजर खड़े हुए हैं। अच्छी शॉट हवा में गया, बॉल कुछ गलती नहीं करे और बड़ा झटका किनोली टीम को। राहुल सॉरी भैरव नाही राहुल सॉरी राहुल पॅव्हेलियन लौटने पर मजबूर। राहुल काहीसा स्वतःवर नाराज, कारण ज्या पद्धतीने खेळीची अपेक्षा होती किनवली संघाला, किनवली संघाच्या कप्तानला, राहुलला तेवढी संधी मिळाली नाही, तेवढा वाव मिळाला नाही आणि ज्या चेंडूवर त्याला खेळायला मिळालं परंतु चांगलासा फटका राहुलच्या बॅटमधनं आज पाहायला मिळालेला नाहीये। एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा अपयशी ठरला। त्याने झेल बाद होतोय राहुल आणि माघारी परततोय तो राहुल। स्वतःवर काहीसा नाराज होताना या ठिकाणी, पण तो एक झटका म्हणावा लागेल किनवली संघाला, कारण एक स्फोटक फलंदाज माघारी परततोय राहुलच्या रूपानं। अमितचे और पिच गेंद थी, पॉइंट के ऊपर से निकालना चाहते थे मगर टाइमिंग नहीं हुआ, बैट का शायद ऊपर ही किनारा लगा और एक अच्छा कैच लपका पॉइंट के दिशा में। काफी दिक्कतें महसूस होती है पॉइंट की दिशा में फील्ड करना, मगर खूबसूरती के साथ फील्ड वहां पे सजाया गया है। उसी दौरान गेंदबाजी कराई जा रही है तो निश्चित रूप से एक बड़ा झटका मिला राहुल के रूप में। उन्हें डटे रहना जरूरी था, मगर पूरी कोशिश करेंगे किनोली के अगले बल्लेबाज दिनेश भोईर। फिर एक बार अच्छा ड्राइव करना चाहते थे, बैट का बाहरी किनारा लिया, उसी तरह खूबसूरत फील्ड वहां पे विकेट कीपर के पीछे, कोई रन नहीं, स्कोर वही रुकता हुआ 18 रन 1 विकेट के नुकसान पर। राहुलची जागा घेण्यासाठी आलाय तो एक स्फोटक फलंदाज दिनेश भोयर
दिनेशसुद्धा फलंदाजीमध्ये चांगला परफॉर्मन्समध्ये आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर किनवली संघाची धावसंख्या होते 1/18. आता मात्र खेळावं लागणार आहे ते भैरव आणि दिनेशला. जबाबदारीनं संयमानं खेळ दाखवावा लागेल तो किनवली संघासाठी, किनवली संघाच्या विजयासाठी. 3रं षटक आहे, 3रं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक असणार आहे ते मेजर रुपेश फरडे यांचं. फलंदाजीमध्ये रुपेश आज पूर्णतः अपयशी ठरलेला आहे चेरोली संघाकडून खेळताना, परंतु चेरोली संघाच्या कप्ताननं गोलंदाजीची धुरा दिलेली आहे ती रुपेशच्या हातामध्ये. पाहूया रुपेश कितपत यशस्वी ठरतोय आपल्या संघासाठी. अमित जी, मैंने कहा था कि एसके के पास काफी बड़ा अनुभव है. एक चौकार लगाने के बाद एक अच्छी लाइन लेंथ के साथ राहुल को मजबूर किया है पैवेलियन लौटने पर, और एक खूबसूरत ओवर एसके के द्वारा, जो कि पहली ओवर में 10 रनों से महंगे साबित जरूर हुए थे सूरज, मगर एक अच्छी वापसी एसके के द्वारा. अब हाथों में गेंद है रुपेश फरडे की, जो कि एक अच्छी गेंद डाल चुके हैं. पहली गेंद पर 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा. अब स्ट्राइक पर है दिनेश. एक काफी बड़ा फरडे सर. रन अप. संजय फरडे सर 2 मिनिट इकडे यायचं. एक बड़ा रनअप जो कि आउट स्विंग इन स्विंग कराने में माहिर रुपेश, ऑलराउंडर के रूप में चेरोली की तरफ से. और हवा में गेंद, वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं. निश्चित रूप से 1 रन आसानी के साथ पूरा करेंगे. दूसरे रन की गुंजाइश नहीं है और खतरा साबित हो सकता है. अगर थ्रो सही तरह से होती तो शायद ही काफी दिक्कतें महसूस होती थी भैरव के लिए, मगर 2 रन पूरे और बढ़ता हुआ 21. अच्छा फील्ड हुआ एसके के माध्यम से, मगर थ्रो थोड़ी सी गड़बड़ होगी, नहीं तो भैरव को पैवेलियन लौटना निश्चित था. अच्छी शॉट, हवा में गेंद, वहां पे सूरज मौजूद और आसान सा कैच लपकेंगे और दूसरा झटका किनोली टीम को मिलता हुआ. काफी शांत वातावरण में खेला गया ये मैच, जो कि बड़ा लक्ष्य जरूर है, मगर कोशिशें थोड़ी सी कम किनौली की तरफ से बल्लेबाजों से. एक बैटिंग लाइनअप चेंज जरूर किया था. ओपनिंग बल्लेबाजी में भैरव और राहुल जरूर आए थे. एक अच्छा तालमेल था, मगर राहुल एक खराब शॉट के कारण अपनी विकेट गंवाकर पैवेलियन लौट चुके. उसके साथ ही साथ दिनेश भी आउट होके 2 विकेट मिले चेरोली टीम को. अब सारी जिम्मेदारी भैरव के कंधों पर. अगली गेंद रुपेश की. अच्छी शॉट सिलेक्शन, वहां पे मेजर प्रवीण मौजूद. 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा. अगर मैच को जीतना है तो रनों की औसतों को बढ़ाना होगा. हमारे दोनों पंच काफी कड़ी धूप में अच्छी अंपायरिंग करते हुए, काफी बड़ा अनुभव और एक अच्छी आयोजन इस सीपीएल द्वारा. और कांग्रेचुलेशन, एक प्रशंसा करना चाहूँगा प्रवीण फरडे और उनके साथियों का. एक अच्छी टूर्नामेंट, और एक इस साल थोड़ा सा कॉन्सेप्ट चेंज करते हुए एक नया कॉन्सेप्ट लेकर आए हैं सीपीएल द्वारा. पिछले नॉकआउट मैच हमने देखे, और हवा में गेंद, वहां पे लेग साइड के दिशा में खेलने की कोशिश. अजीत उसके पास, और ये कैच छूटा जरूर था, मगर बाउंड्री लाइन पर खड़े हुए बीके नजदीक आए और ये कैच लपका. मयूर था, सॉरी मयूर थे वहां पे. बेवन, माइकल बेवन के नाम से पहचाने थे. उन्हें चेरोली टीम ने एक नाम दिया है. अजीत, काफी मुश्किल थी एक ये कैच पकड़ना.
चांगला झेल म्हणावं लागेल अमित या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण मला वाटतं पिंटूला त्यांनी माघारी परतवलं ना या ठिकाणी. हा जर झेल सुटला असता तर पिंटूसारखा एक स्फोटक फलंदाज कदाचित चेरोली संघाला महागडा पडला असता, परंतु कुठलीच चूक केली नाही आहे कुठल्या क्षेत्ररक्षकानं चेरोली संघाकडून, आणि एक चांगला फलंदाज माघारी परतवलाय. और भैरव को डटे रहना पड़ेगा आखिरी ओवर तक, तो ही कुछ इस मैच में अलग माहौल देखने को मिलेगा. और ये खतरा साबित होता है. भैरव एक खराब विकेट क्रिकेट जगत में मानी जाती है. रनआउट के रूप में पैवेलियन लौटना पड़ेगा भैरव को. एक अच्छा फील्ड अपने बॉलिंग फॉलो पे रुपेश फड्डे द्वारा, और जो कि जिम्मेदारी थी भैरव के कंधों पर. नाखुश एसबी डेकोरेटर्स संजय विशे यांचं हार्दिक स्वागत मंडळाकडून या व्यासपीठाकडून त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. अब जो कि 90 रनों का लक्ष्य है उसे शायद पार करने में काफी दिक्कतें महसूस होगी, क्योंकि तीसरी ओवर खत्म हो चुकी है. अपनी दूसरा वैयक्तिक और टीम के लिए चौथा ओवर लेकर आएंगे सूरज. आणि पुन्हा एकदा चेरवली एक्सप्रेस सूरज फरडे आणि अमजद, एक स्पिनर गोलंदाज म्हणून किनवली संघाचा ओळखला जाणारा हा खेळाडू आज मात्र फलंदाजीची तेवढी एक जबाबदारी घेऊन त्याला क्रीजमध्ये टिकावं लागणार आहे. मारा करतोय सूरज, सामना करतोय अमजद, आणि थर्ड मॅनच्या दिशेने कट केलेला दोन्ही स्लीप मधून चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार. खणखणीत चौकार. डीजे या ठिकाणी संजयजी विषय या ठिकाणी येत आहेत. चांगलं म्युझिकची सोबत देत आहेत या ठिकाणी. खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी खूप चांगलं सहकार्य मिळत आहे. त्यांचं सुद्धा आम्ही या क्रिकेट मंचावरून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. CPL कडनं स्वागत करतोय. पुन्हा एकदा सूरज फरडे आणि सामना करेल तो अमजद. जरूरी था सर संजय सर कि दोनों ओपनिंग बल्लेबाजों में से एक बल्लेबाज आखिरी ओवर तक पिच पर डटे रहना, मगर दोनों बल्लेबाज पैवेलियन लौट चुके हैं, तो काफी जिम्मेदारी होगी इन दोनों बल्लेबाजों पर. एक अच्छी सूझबूझ पारी करनी होगी अपनी टीम के लिए, तो ही इस 90 रनों का जो पहाड़ खड़ा किया है चेरोली टीम ने उसे पार कर पाएंगे. अर्थातच या CPLला आपल्या शब्दांच्या जादूनं चांद तारे लावणारे समालोचक रमेशजी शिंदे असतील, हेमंतजी सोनावळजी असतील आणि रिकी खाडेसर असतील. आपण व्यासपीठाकडे यायचंय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते रुपेश फरडे यांच्याकडनं, आणि निश्चितच या ठिकाणी किती धावा मिळाले ते 2 धावा मिळत आहेत किनवली संघाला, आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 4 बाद 29. आणि पुढील सामना होणार आहे या सामन्यातील विजयी संघ वर्सेस गोलबन. गोलबन संघाच्या कर्णधाराने तयार राहावे. ह्या मॅच नंतर लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल विजय संघाविरुद्ध. हवा में गेंद, वहां पे फील्डर मौजूद नहीं है. निश्चित रूप से 1 रन आसानी के साथ पूरा करेंगे, मगर मैच को अगर जीतना है तो 1 रन से संतुष्ट नहीं होना होगा. काफी बड़े शॉट भी लगने चाहिए हर एक ओवर में, तो ही इस मैच को जीत पाएंगे किनोली की टीम. कुठेतरी मात्र किनवली संघाला स्पीड वाढवावं लागणार आहे फलंदाजीमध्ये,
कारण आत्तापर्यंत मला वाटतं हे चौथं षटक चालू आहे आणि चौथं षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, परंतु किनवलीची धावसंख्या थांबलेली आहे, 30 धावांपुरतं मर्यादित राहिलेली आहे. लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु अमजद टप्पा ओळखू शकला नाही, अंदाज घेता आला नाही आणि अपील होते. अमजद माघारी परततोय, विकेट मिळते ती चिरवली संघाला. सूरज या ठिकाणी कमबॅक करतोय, चांगला फलंदाज तो माघारी परतवतोय. चांगलं यश म्हणावं लागेल या ठिकाणी सूरजचं. आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर किनवली संघाची धावसंख्या होते 5 बाद 30. 18 धावांचा खेळ शिल्लक आहे, 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे किनवली संघासाठी आणि 18 चेंडूंमध्ये किनवली संघाला विजयासाठी आवश्यकता असणार आहे ती 40 धावांची. अजूनही 40 धावांची आवश्यकता किनवली संघाला. 30 धावांचा खेळ या ठिकाणी 60 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी किनवली संघाला. 90 धावांचं लक्ष किनवली संघासमोर. 3 षटक बाकी, 18 चेंडू शिल्लक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि 18 चेंडूंवर अतिशय स्पीडने खेळावं लागणार आहे. चांगले फटके, किमान प्रत्येक षटकामध्ये किमान 4 ते 3 फटक्यांची अपेक्षा असणार आहे क्रिकेट प्रेमींना किनवलीच्या फलंदाजांकडनं. और काफी मुश्किल होगा, से एक बढ़कर गेंदबाज है चेरोली के पास. मैंने पहली ओवर में कहा था कि 10 रन जरूर मिले थे, मगर ये काफी बड़े स्कोर बोर्ड नहीं. और इसके बाद होने वाला मैच विजेता संघ, विजेता टीम और गोलबन के बीच में होने वाला मुकाबला, और उसका आंखों देखा हाल सुनने के लिए हमारे साथ एक दिग्गज वॉइस के साथ रमेश शिंदे, हमारे हेमंत जी सर होंगे अगली मैच का आंखों देखा हाल सुनाने. तब तक जुड़े रहेंगे खाड़े सर. नक्कीच विजयाच्या उंबरठ्याच्या दिशेनं वाटचाल करतोय खऱ्या अर्थानं जेरोली संघ. चांगली बॅटिंग फर्स्ट इनिंग मध्ये केली, दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी होती आहे. आता मात्र षटक शिल्लक आहेत या इनिंग मध्ये. 3 षटक आणि 60 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्लेचं षटक असेल, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. हॅलो हॅलो नक्कीच 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 60 धावांची गरज आहे. ती किनवली संघाला. विलास स्पोर्ट्स किनवली. पहिला चेंडू, हो पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र काहीसा चुकला आणि एका निर्धाव चेंडूची सांगता होते ते. नक्कीच एसके दुसरं षटक हाताळलं होतं एसकेने. 8 धावा दिल्या होत्या, मात्र एक महत्वपूर्ण गडी देखील बाद केला होता. मात्र आता वैयक्तिक दुसरं आणि सामन्यातलं 5वं आणि मॅन्डेटरी मला वाटतं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. किती धावा वसूल केल्या जातील खाडे सर? अजूनही 60 धावांची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक. नक्कीच 17 चेंडूमध्ये 60 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पडतो एसके आरस सर की हा मॅच मध्ये चेरोली संघ पूर्णपणे डॉमिनेट करतोय. करना ही पड़ेगा, बहुत ही बढ़िया मैच है और यदि इस मैच को जीतते हैं तो आगे जाकर गोलबन. रमेश शिंदे सर प्लीज जॉइन विथ अस इन आवर कमेंट्री बॉक्स. नक्कीच डीके गोलबन संघ देखील सुरेख कामगिरी केली आहे या पूर्ण सिरीज मध्ये. हो हो यावेळी रिव्ह्यू घेतला जातो आहे. प्लीज stop signal. Yes, it is.
अँड थर्ड हम्पायर्स डिसिजन इज आउट. येस इट इज. नक्कीच पहिल्या दिवसापासून आज 10व्या दिवसापर्यंत पोहोचली आमची चेरोली प्रीमियर लीग. मात्र पंचांचे निर्णय पाहाल तर अतिशय निर्विवाद असे आम्हाला इथे निर्णय पाहायला मिळाले. मग आमचे ऑफिशियल अंपायर्स असो अथवा आमचे सहकारी खेळाडू असोत, नक्कीच आपला अनुभव त्यांनी पणाला लावले या 10 दिवसांमध्ये. आणि एसके आणखी एक ब्रेक थ्रू देतो आपल्या संघासाठी. अतिशय मजबूत स्थितीत आहे चेरोली संघ. संदेश स्पोर्ट्स या सामन्यामध्ये मात्र तिकडे वेट करतोय डीके गोलबन संघ. हु विल बी देअर विथ अस. आमच्या सोबत कोण असेल तर किन्नवली चेरोली. पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडू जातोय फाईन लेगच्या झोन मध्ये. एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. मला वाटतं पंच लेग बाईज आहे. येस इट इज. तर लेग बाईजच्या स्वरूपात एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल किन्नवली संघाच्या धाव कार्डवर. आणि धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 31 धावा, 31 रन्स. नक्कीच यावेळी महेश आणि तुषार ही जोडी आहे. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. झेल होईल का? येस इट इज. वर्ड प्रॅक्टिस याला म्हणतात सराव मित्रांनो. हा झेल कुठून कुठपर्यंत मिड ऑन पासून ते सर्कल मध्ये अगदी सेली पॉइंट पर्यंत येऊन झेल टिपला याला म्हणतात सराव. आणि आणखी एखादी बाद होतोय. कोण बाद होतोय तर तुषार बॅक टू दी पॅव्हिलियन. आता मात्र अरुण भोईर सर येतील. एक चांगला गोलंदाज विलास स्पोर्ट्सचा. ह्यावेळी मात्र फलंदाजाच्या भूमिकेत यावं लागेल. आव्हान खडतर नक्की आहे, अशक्य नाही म्हणू शकत. खरे क्रिकेट आहे, इथे अशक्य काहीच नाहीये. आणि पुन्हा एकदा तुषारची जागा घेतायत अरुणजी भोईर. महेश आणि अरुण मारा करतायत एसके आणि सामना करतोय तो महेश. पाहूया पुढील चेंडू. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे प्रवीणजी फरडे यांच्याकडनं. एक धाव मिळतंय मात्र आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 32. अजूनही 58 धावांची आवश्यकता असेल ती किन्नवली संघाला. महेश आणि अरुण भोईर यांच्यावर एक मोठी जबाबदारी फलंदाजीची. स्फोटक फलंदाजी करावी लागेल चांगल्या फटकासरशी. मात्र संयमाने त्यांना क्रीजवर टिकावं लागेल कारण खूप मोठ्या विकेट्स त्यांनी आतापर्यंत गमावलेल्या आहेत. लेकिन गगी सर देखा जाए तो इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं. अब बहुत सारे रन बटोरने हैं. यहाँ तक कि छक्कों और चौकों की जड़ी सी लगानी पड़ेगी किन्नौली टीम को यदि इस मैच में वापस आना हो. और 90 रन का लक्ष्य था और उसे चेज करते समय अब तक की 32 रन सिर पर लगा चुके स्कोर कार्ड पर और 6 विकेट्स जा चुके हैं. इस बार फिर से एक बार गेंद हवा में. गेंदबाज हो खुद आए थे लेकिन कैच नहीं लपका पाए. छोटा कैच. लेकिन मुझे नहीं लगता दिल टूटा होगा कई दर्शकों का क्योंकि इस मैच में एक पकड़ सी बनाई है संदेश स्पोर्ट्स किन्नौली टीम ने, सॉरी चेरोली टीम ने. जिस समय 90 रन स्कोर कार्ड पर लगाए उसी वक्त लगा था. एक बहुत बड़ा लक्ष्य है और इस लक्ष्य को पार करना उतना आसान नहीं होगा विलास स्पोर्ट्स को. और वही देखने को मिल रहा है. अब तक की 5 विकेट जा चुके हैं. पुन्हा एकदा अमोल आणि सामना करतील ते अरुण भोईर. चेंडू पाहायला मिळतो या ठिकाणी. चांगला चेंडू म्हणावा लागेल. कुठल्याही प्रकारचा अंदाज घेता आला नाही तो अरुण भोईर यांना. आणि चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाकडे अजित फरडे. नक्कीच एक डॉमिनेशन झालेलं आहे या सामन्यामध्ये. एकदा का तुम्ही डॉमिनेट केलं की नंतर मात्र ते डॉमिनेशन टिकवून ठेवलं गोलंदाजांनी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल. आतापर्यंत 7 गडी बाद झालेत. यावेळी मात्र पंच केला पॉइंटच्या दिशेला चेंडू येईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओहो मिस फील्ड. आणि यस मला वाटतं ते सूरज फरडे चेरोली एक्सप्रेस चेंडू समजून शकले नाहीत आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार डीजे. घाई करायचे प्लीज. यावेळी अतिशय दुरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि वाईड नक्कीच मिळेल. पंच आमचे
सिग्नल करतायत हा चेंडू वाईट चेंडू. एक अतिरिक्तच्या रूपाने धाव जोडली जाईल धाव फलकावर आणि धाव फलक जाऊन पोहोचते 38 धावा, 38 रन्स, लॉस ऑफ 7 विकेट्स. विलास स्पोर्ट्स खिनवली. यस, फिर से एक बार वही गेंद, वही दिशा, वही शतरक्षक और वही गेंदबाज, और अब मिलेंगे सिर्फ और सिर्फ 1 रन. और इस 1 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 39 रन, 7 विकेट के नुकसान पर. यहां तक कि एक और चांस बनी रहेगी विलास स्पोर्ट्स के लिए. यदि ये मैच भी हार जाते हैं तो अगली मैच जाएंगे अमीन नडगांवकर. इस टीम के बनाम खेलना पड़ेगा. इस बार यू मिस, आई हिट, डिसमेंटल द फर्नीचर. येट अनदर विकेट फॉर विलास स्पोर्ट्स किनवली. एंड महेश बैक टू द पवेलियन. डीजे गेंद शेष है इस ओवर का और एक और ओवर आना बाकी है. तो 7 गेंदों का खेल शेष है अब. और विकेट, आखिरी विकेट, 8 विकेट अब तक जा चुके. 2 विकेट्स लेने हैं चेरोली टीम को. जल्द से जल्द यदि ये 2 विकेट जाएंगे. और आता मात्र सामना दूर जाताना दिसतोय तो किनवली संघाकडून. विकी येतोय आणि कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक सूरज आणि झेलबाद होतोय विकी. पहिला चेंडू, पहिलाच फटका आणि माघारी परततोय तो विकी. मला यहाँ तक कि आखिरी विकेट बाकी है. 9 विकेट का पतन और 7 रन देकर इस ओवर में 2 विकेट चटकाए अमोल ने. और आखिरी ओवर के लिए कौन आएगा? शेवटचं षटक आणि शेवटची विकेट. चेरोली संघाचा एक चांगला सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती अमोलकडून, कारण आतापर्यंत त्यांनी 2 विकेट्स घेतल्या. अतिशय कमी रन दिलेले आहेत त्यांनी किनवली संघाला. किनवली संघाचे पिंटू शहा काहीसे स्वतःवर नाराज. सर पाहिलं तर डॉमिनेशन आहे. आणखी एक संधी नक्कीच मिळणार आहे किनवली संघाला. समोर असणारे अमीन नडगावकर संघ ज्या पद्धतीनं तो सामना गमावला नडगावकर संघानं, नक्कीच कुठेतरी पश्चाताप करावा लागेल. कारण शेवटचं षटक 14 धावांची गरज असताना दुसरा चेंडू, एक फुलर लेनचा चेंडू भिरकावून दिला होता तो सीमापार 6 धावांसाठी आणि तिथेच खऱ्या अर्थ सामना फसला. आणि यावेळी ती चूक परत करणार नाहीत. पुढचा चेंडू या षटकातला मयूर माइकल. यस, इस बार मेजर साहब अब चुके और गेंद गई सीमा रेखा पार. 4 रन. 2-2 पुलिस उस गेंद के पीछे, लेकिन गेंद जीती. फिर भी पकड़ नहीं पाए मेजर रुपेश फरडे और मेजर प्रवीण फरडे. कुछ तो गलतियां बार बार होती रही है अभी तक चेरोली की टीम की ओर से. मुझे लगता है फिर से एक बार मयूर और सामना करेंगे अरुण भोईर. आपने दी सुबह का पहला मैच देखा होगा. ये संदेश स्पोर्ट्स चेरोली टीम खेल रही थी शेंद्रून टीम के बनाम और 34 रनों का सिर्फ लक्ष्य था, लेकिन वही भी स्ट्रगल देखने को मिला था, संघर्ष देखने को मिला था. 6 विकेट्स जा चुके थे 34 रन के लिए, लेकिन इस मैच में इस तरह है 90 रन लगाए स्कोर कार्ड पर और बहुत ही अच्छा प्रदर्शन रहा इस मैच में. लेकिन इस बार गेंद को स्टीयर किया डेप थर्ड मैन की दिशा में. वह खिलाड़ी मौजूद, 1 ही रन मिलेगा. एसके है उधर और बहुत ही एग्रेसिव प्लेयर एसके. और आधे रन आधे हो चुके हैं, आधा बाकी. लेकिन ये आधा बाकी के लिए गेंद नहीं है, सिर्फ 3 गेंदें शेष हैं और 45 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए. 3 गेंदों में ये ना भूतो ना भविष्यति है. और इस बार गेंद को कनेक्ट किया, गेंद जाएगी काउ कॉर्नर जोन में. 1 बाउंस 4 रन. डीजे खरं तर खेळातील या सामन्यातील औपचारिकता बाकी. या सामन्यात विजयी होणारा संघ निश्चितप्रमाणे पुढील सामना खेळेल गोलबन संघाशी. निश्चित रूपानं चेरोली व्हर्सेस गोलबन अशी काहीशी रूपरेषा असेल पुढील सामन्याची. गोलबन व्हर्सेस चेरोली.
शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. मारा करतोय मयूर, खेळून काढतात अरुण भोईर आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, जोरदार अपील. आणि मला वाटतंय या इनिंग मधील सामन्यातील केवळ आणि केवळ औपचारिकता शिल्लक. यस, आखिरी गेंद इस मैच का, कैच होगा क्या नहीं होगा, लेकिन इसका कोई मायने नहीं रखेंगे चेरोली टीम. यहाँ तक कि इस मैच में जीता चेरोली टीम. मैनी कॉन्ग्रेचुलेशंस एंड मैन ऑफ द मैच नन अदर देन एसके. 28 runs just from 17 balls and 3 wickets for 10 runs.